वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतल्याची माहिती। आयएस होण्यासाठी पूजा खेडकरांकडून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या कोट्याचा उपयोग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खेडकरांकडून विविध सरकारी रुग्णालयांमध्ये प्रयत्न केल्याचं समोर। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर गुडघ्यात 7% अधू पण दिसत नसल्याचं तपासात निष्पन्न झालं नव्हतं। पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेश वाबळेंची माहिती। पुण्यातल्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर पूर्णपणे फिट असल्याचं फिटनेस सर्टिफिकेटमधून उघड। खेडकर यांनी ओबीसी कोट्यातून तब्बल 9 वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याचंही समोर। पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबतची कागदपत्र सापडली। अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर कुटुंबियांच्या बंगल्याला कुलूप कोणी लावलं असा प्रश्न उपस्थित। दिल्लीच्या समितीसमोर माझं म्हणणं मांडेन, पूजा खेडकरांची माहिती। तर दोषी आहेच हे गृहीत धरणं चुकीचं, खेडकरांची प्रतिक्रिया। पूजा खेडकर यांना बडतर्फ करण्याच्या संभाजी ब्रिगेडची वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी दिल्लीला गेल्याची शक्यता। काँग्रेस नेते नाना पटोलेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत, कार्यकर्त्यांनी पटोलेंच्या गळ्यात घातली भावी मुख्यमंत्री लिहिलेली वीणा। ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी घेतले उद्धव ठाकरेंची भेट, ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये भेट। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला, जोपर्यंत ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातलं दुःख कमी होणार नाही, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य। लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा, आदित्य ठाकरे उद्यापासून विधानसभा निहाय दौरे सुरू करणार। उद्या कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 288 जागांचा सर्व्हे करणार। 288 पैकी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे असतील त्या जागांचा दावा करणार असल्याची प्रफुल्ल पटेल यांची माहिती। अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके राष्ट्रवादीकडून तयार होते। अनौपचारिक गप्पांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। विधान परिषदेतील विजयानंतर प्रज्ञा सातव नांदेडमध्ये दाखल। नांदेड विमानतळावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सातव यांचं जल्लोषात स्वागत। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती उद्या विशाळगडाची पाहणी करणार। विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारनं तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शाहू छत्रपतींची मागणी। विशाळगडावरील कारवाईला धार्मिक रंग देऊ नका, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन। ज्या 2 घरांवर सर्वात आधी कारवाई झाली ती हिंदूंची घरं होती, संभाजीराजेंची माहिती। गुन्हा दाखल झाला आहे का हे पोलिसांना विचारल्यावर पोलिसांनी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही, छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया। संभाजीराजेंचा 1.5 तास पोलीस स्टेशनमध्ये ठिया। विशाळगड अतिक्रमण कारवाई प्रकरणी शिवभक्तांवरील कारवाई मागे घेईपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच थांबणार, संभाजीराजेंची भूमिका। विशाळगडावर हिंसक घटना सुरू, संभाजीराजेंचा हिंसक घटनांसाठी पुढाकार हे दुर्दैव, कोल्हापूर पोलीस बघ्याची भूमिका घेतात, इम्तियाज जलील यांचा आरोप। विशाळगडावर ज्या कुटुंबावर अन्याय झाला त्यांना इंडिया आघाडीकडून मदत घेऊन जाणार, माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती। सामाजिक आणि नैतिक जबाबदारी म्हणून मदत करणार असल्याची पाटलांची प्रतिक्रिया। मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। पवारांसोबत आरक्षणावर 1 ते 1.5 तास चर्चा केल्याचीही भुजबळांची माहिती। माझ्या आणि पवारांच्या भेटीला राजकीय रंग देऊ नका, भुजबळांचं आवाहन। तर आरक्षणाच्या प्रश्नावर कोणाचीही भेट घ्यायला तयार, त्यात मला कमीपणा वाटत नाही, भुजबळांची स्पष्ट होती।
सरकारनं आरक्षणाबाबत कुणाकुणाला काय आश्वासन दिलं हे आधी स्पष्ट करावं। प्रकृती ठीक झाल्यानंतर शरद पवार उत्तर देतील, मात्र बाहेर गेलेल्यांसाठी पक्षाची दारं बंद, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये 2.5 वर्षांपासून घटनाबाह्य सरकार काम करतंय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। मोदींकडे परदेशातील गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ आहे, मात्र मणिपूरवर बोलायला वेळ नाही। प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका, तर भारतापेक्षा मोदींना अमेरिका प्रिय असल्याचा आंबेडकरांचा टोला। शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबतच्या भूमिकेवर सरकार ठाम। एका इतिहासकारानं विरोध केला म्हणून राज्य सरकार आपली भूमिका बदलणार नाही, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा स्पष्टीकरण। राज्य सरकार आणत असलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याला सर्व विरोधी पक्षांचा विरोध असेल, जयंत पाटलांचं ट्विट। तर सभागृहात चर्चा न करता अध्यादेशाद्वारे कायदा आणला जात असल्याची जयंत पाटलांची टीका। ठाण्यातल्या मुंब्रा रेती बंदरची जितेंद्र आव्हाडांकडून पाहणी। चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल, आव्हाडांचं स्पष्टीकरण। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी वाढदिवसानिमित्त सहकुटुंब परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं। मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीसह बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदेंवर आम्हाला 1%चाही विश्वास नाही, शरद पवारांनी आरक्षणाचा प्रश्न गांभीर्यानं घ्यावा। त्यांनी मराठा समाजाला समजावून सांगितलं तर नक्कीच तोडगा निघेल, लक्ष्मण हाकेंना विश्वास। मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार कुठेही शांत बसलेलं नाही, मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू, देसाईंची माहिती। अमरावतीमध्ये 200 मुस्लिमांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश। शिवसेनेचे नेते अभिजित ढेपे आणि प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेकडो मुस्लिम युवकांचा पक्षप्रवेश संपन्न। निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा द्या, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा। यूजीसीचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून उच्च शिक्षण संस्थांना इशारा दिला। येत्या 24 तासांसाठी मुंबई ठाण्यासह रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, तर रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी। तब्बल 26 तासांनंतर कोकण रेल्वे सुरळीत, मांडवी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना। आता दोन्ही बाजूच्या गाड्या हळूहळू सोडल्या जाणार। जुलैच्या पहिल्या 14 दिवसात मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पाऊस। कालपर्यंत जुलै महिन्यात 1136 मिलीमीटर पावसाची नोंद। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ। कल्याणच्या कचोरे गावात कोसळली दरड, टेकडीवरील मोठा दगड खाली आल्यानं शेजारील घरं थोडक्यात बचावली। पालिकेनं नोटीस दिल्यानंतरही जीव धोक्यात घालून नागरिकांचं वास्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात हळदा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। पावसामुळे नदी नाल्यांना पूर, शेतीचंही मोठं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी इशारा पातळीवर, तर कुडाळमधील कर्ली नदीला पूर आल्यानं शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये जो पूर आला होता त्याची ड्रोन दृश्य समोर। बाजारपेठेसह शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची दृश्य। रत्नागिरीच्या खेड तालुक्यात साखळोली इथे डोंगर खचल्यानं माती थेट खाली, डोंगर खचतानाची दृश्य एबीपी माझाच्या हाती। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये वीज पडून 2 महिलांचा मृत्यू, 4 महिला मजूर गंभीर जखमी। डोंगरगावची घटना। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात मुसळधार पाऊस, वेरूळचा सीतान्हाणी धबधबा प्रवाही। नवरदेवाला खांद्यावर घेऊन वराडी मंडळींचा नदीच्या पाण्यातून प्रवास। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातली घटना, नदीतून जाणाऱ्या मार्गावर पूल नसल्यानं नागरिकांचा जीवघेणा प्रवास। लंडनमध्ये वार्षिक आशिया यूके व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार सोहळा संपन्न। महाबळेश्वरमधल्या द ग्रँड लेगसी रिसॉर्ट आणि स्पाचा इंग्लंडच्या संसदेत गौरव। रिसॉर्टचे सर्वेसर्वा अशोक कुमार रडखाम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव। पुण्यातील एफसी रोडवर अतिक्रमणावर पुणे महानगरपालिकेचा हातोडा, अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा बुलडोझर।
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा अनोखा उपक्रम, औद्योगिक वसाहतीमध्ये ड्रोनच्या माध्यमातून पेट्रोलिंग सुरू। दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। अकोले तालुक्यातल्या कोतुळमध्ये गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन, दुधाची हंडी फोडून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध। वर्ध्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा। जात वैधता प्रमाणपत्र सुरळीत मिळण्याच्या मागणीसाठी आदिवासी टोकरे कोळी समाजाचा मोर्चा, अमळनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तळोजा कारागृहात 331 सीसीटीव्ही कॅमेरे, कैद्यांना त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधण्यासाठी 15 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेटही बसवले जाणार। कोस्टल रोडवरील वेगाला लगाम, सुरक्षेच्या कारणास्तव सरळ रस्त्यावर प्रति तास 80 किलोमीटर वेगमर्यादा निश्चित। सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत 4 चाकी वाहन आणि प्रवासी बस यांनाच प्रवेश। मोनोरेलमध्ये लवकरच स्मार्ट कार्ड सुविधा, चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनोरेलच्या प्रवाशांना स्मार्ट कार्डनं आता तिकीट काढता येणं शक्य होणार। वाखरीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं गोल रिंगण संपन्न, पालखी सोहळ्यातील हे सर्वात मोठं रिंगण, वारकऱ्यांचा रहिवाशांचा मोठ्या संख्येनं सहभाग। आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मातेचा विशेष पोशाख, विठुरायासाठी भगव्या रंगाचा शेला आणि मखमली सोवळं, रुक्मिणी मातेसाठी बंगळुरून आणली भरजरी नऊवारी साडी। जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा संपन्न, बहुडा यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे भगवान जगन्नाथ आणि त्यांची भावंडं देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांच्या 9 दिवसांच्या मुक्कामाची समाप्ती दर्शवते। आसाममध्ये पूर, भूस्खलन, वादळ आणि वीज पडून झालेल्या मृत्यूंची संख्या 109 वर। आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची माहिती, पूर परिस्थितीत सुधारणा झाल्याचं देखील प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं। बिहारमधील रोहतासमध्ये पुरात अडकलेल्या लोकांची वनविभागाच्या पथकानं केली सुटका। माँ तुतला भवानी धाम येथील भाविक मुसळधार पावसामुळे मंदिर परिसरात अडकून पडले होते। बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा डीके शिवकुमार यांना धक्का, सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची डीके शिवकुमार यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। दिल्लीतील दारू घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची न्यायालयीन कोठडी 23 जुलैपर्यंत वाढवली। राऊस एव्हेन्यू कोर्टात 22 जुलैला होणार पुढची सुनावणी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीचं आव्हान, भूमिका मांडण्यासाठी केजरीवालांच्या वकिलांनी वेळ मागितला। या प्रकरणी पुढची सुनावणी 7 ऑगस्टला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।